नमस्कार, माझं नाव आदिती गणेश जाधव, न्यू हनुमाननगर, कमलापूर, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर। आज मी तुम्हाला महासाहेब जिजाऊ सावित्रीबाई फुले एक्सटी संघर्षांच्या विषयी मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे। राजमाता जिजाऊ यांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजी भोसले। जिजाबाई यांना आपण जिजामाता, जिजाऊ, राजमाता, महासाहेब इत्यादी नावाने ओळखतो। त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला। सिंदखेडचे लखोजी जाधव हे जिजाबाईचे वडील। आईचे नाव महासाबाई असे होते। 1605 मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजाशी दौलताबाद येथे विवाह झाला। जिजाबाई एकूण 8 पर्यंत होत्या। 6 मुली व 2 मुलं होते। त्यांनी त्यांच्या थोरल्या मुलाचे नाव संभाजी असे ठेवले। तो शहाजीराजांजवळ वाढला आणि 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी गडावर जिजाबाईंना मुलगा झाला। त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण ह्या नावाने ओळखतो। जिजाबाई बालशोभाला भीम, अर्जुन, राम, कृष्ण, मालोजीराजे, लखोजीराजे यांच्या पराक्रमाच्या व साधू संतांच्या गोष्टी सांगत असे। ते ऐकून बालशोभाला वाटे की आपणही पराक्रम करा, आपले राज्य असावा असे वाटे। बालशोभाला लिहिणे, वाचणे, तलवारबाजी, घोडसवारी शिकला आणि शिवाजीराजांची संपूर्ण जबाबदारी जिजामातांवर होती। शिवाजीराजांनी वयाच्या 14व्या वर्षी पहिला किल्ला जिंकला व स्वराज्याची स्थापना केली व पुढे अनेक किल्ले जिंकून छत्रपती बनले। अशा थोर जिजामातांनी बालशोभाला घडवले। अशा थोर जिजामातांना माझा कोटी कोटी प्रणाम। जय जिजामाता, जय नारी शक्ती। आता आपण सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलू। सावित्रीबाई फुले थोर समाजसेवक महात्मा फुले यांच्या पत्नी होत्या। त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका होत्या। पुण्यातील पहिल्या मुलीच्या शाळेच्या शिक्षिका होत्या। त्या मुलींना वाचणे, लिहिणे, शिवकाम, गायन असे शिकवत असे। त्या काळात मुलींना शिकवणे पाप समजले जायचे, म्हणून त्यांना फार त्रास सहन करून घ्यावा लागलं। लोक त्यांच्या अंगावर शेण, चिखल, दगड असे फेकायचे, पण त्या घाबरले नाही। त्यांनी मुलींना शिकवणे सोडली नाही। आज मुली सर्व क्षेत्रात शिक्षण घेत आहे, आपले नाव कमवत आहे। इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील यासारख्या महिला सावित्रीबाईंमुळेच पदे घोषू शकल्या। म्हणूनच या सर्वांना सावित्रीच्या लेकी असे म्हटले जातात। अशा या महान महिला समाजसेविकाला माझा कोटी कोटी प्रणाम। जय सावित्री, जय महाराष्ट्र। धन्यवाद।